जे स्ट्रीट वेगर्स आहेत त्यांना कुठेतरी उद्योग देणं महत्वाचं ठरेल. अगर बीएमसी चाहे तो इनको एक को भी बैठने नहीं देवे, या तो उनको परमानेंटली बिठा दो। एक तो हाँ, बेचारों को हैरान क्यों करते हैं? यहाँ पे बीएमसी गाड़ी का बहुत परेशानी है, दिक्कत है। अच्छा, 2 महीने धंधा ही बंद है, धंधा नहीं करने नहीं करने में। मतलब जैसे का लगाने मिल रहा धंधा थोड़ा आगे तो पीछे होके लगा है, मगर लगाने मिलना चाहिए. आता धंदे लावायला नाही देते बीएमसी पोलीस. आपण इकडे बेरोजगार झाले आता. म्हणजे पप्पा दादा वगैरे लावत होते. आता तुम्ही कायदे आम्ही काय करणार, बेरोजगार पडणार, आता कुठे नोकरी आम्हाला लागणार. नमस्कार, मी प्रथमेश. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये चाळीतल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, जसं की पाणी, वीज, रोड, रिडेव्हलपमेंट. पण मुंबईतल्या लोकांच्या या व्यतिरिक्तसुद्धा काही समस्या असतीलच, म्हणजे आहेत. त्या काय आहेत, त्यांच्या मनामध्ये नेहमी काय चालू असतं, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना काय वाटतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय करता तुम्ही? माझा मी सोशल वर्क करतो. सोशल वर्क करता. अरे वा. आणि मुंबईमध्ये कुठे राहता? गोरेगावलाच राहतो. गोरेगावला. चला, मग तुम्ही जर सोशल वर्क करता आणि करता करता जर तुम्हाला 1 दिवसाची संधी मिळाली, नगरसेवक तुम्ही झाले, तर पहिलं काम मुंबईमध्ये काय करणार? मोठी समस्या आहे पाण्याची. पाण्याची. हां मुंबई महानगरपालिकेला जेवढं आपल्याकडनं पाणी देऊ शकतो, हां आणि मुंबई कशी म्हणजे डेव्हलपमेंटला, हां आर्थिक परिस्थितीमध्ये खूप डेव्हलपमेंट होते, बरं. हां आणि त्याच्यामध्ये भर देऊ. हां. गोरगरिबांना ज्यांना घर नाही भेटत असेल त्यांना घर आपण मिळवून देऊ. हे एका दिवसात कराल? म्हणजे प्रोसेस करू, प्रोसेस कराल? प्रोसेसमध्ये हे करू, बरोबर. आणि त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांना घरात मिळण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न. आणि 5 वर्षांसाठी निवडून आलात तर जे काय समस्या लोकांची असतील त्या समस्यांना सामोरं जाऊन सगळी माहिती करून त्याचा पाठपुरावा करून लोकांना त्यांचे प्रश्न हे करू, मार्गाला आणून हां. समस्यांमधनं तोडगा काढू. नक्की. बरं, ह्या सगळ्यांमध्ये मला आता सांगा, मुंबईमध्ये एक विषय असा चालू आहे, मराठी भाषेला घेऊन भांडणं होतात, आपण व्हिडिओ बघतो, ह्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? As a social worker. मराठी माणूस हा भक्कम आहे. आज जे परप्रांती आलेत ते असं म्हणण्याचं उद्दिष्ट आहे की परप्रांती भले आहेत, पण ते परप्रांतीय बांगलादेश आले असतील तर त्या परप्रांतीय आहेत ते. बरोबर. अगर इथे स्थानिक परप्रांतीयांना आम्ही त्रास देत नाहीये. बरोबर. बाहेरून जे लोंढे येतात आणि तिथे त्यांचे कामं नाही आहेत ते आम्ही समजू शकतो, बरोबर. पण त्यांना त्या स्टेटमध्ये पण कामं भेटतात आहेत. करेक्ट. त्यांचे पण आज तिकडे मिनिस्टर बसलेले आहेत, बरोबर. त्यांचे पण नेते आज बसलेले आहेत. तर हे जेणेकरून महाराष्ट्राला आणि मुंबईला तेवढा तोडगा. मग तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून आला, तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, मग हा मराठी भाषेचा जो मुद्दा आहे तो कसा सोडवाल? मराठी भाषेचा जो मुद्दा आहे, आज माननीय उद्धवजी साहेब आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे दोघंही एकत्र आले तर हे त्यांचा रस्ता काढतील, त्याच्यामध्ये रस्ता काढतील. चालेल. मला सांगा, किती वर्ष आली तुम्हाला मुंबईमध्ये? मुंबईमध्ये 18 वर्ष झाली. आता काय तिकडेच जन्मचा तिकडे. आणि काय शिक्षण चालू आहे तुमचं आता? मी ड्रॉपर आहे नीटमध्ये. हां, नीट ड्रॉपर घेतलं. का बरं, काय कारण? चांगले मार्क नाही आले म्हणून ड्रॉप. तुम्ही नायक मूवी बघितला असेल अनिल कपूरचा, एक 1 डे CM. तसं तुम्हाला 1 दिवसांचा नगरसेवक मुंबईसाठी बनवलं तर काय कराल तुम्ही? पहिला प्रॉब्लेम काय सॉल्व्ह कराल? सर्वात पहिला त्याचा बघायला गेला ना, हां. तर जे स्ट्रीट वेगर्स आहेत त्यांना कुठेतरी उद्योग देणं महत्वाचं ठरेल. कारण की त्यांनी इकॉनॉमी पण फ्लरिश होईल, जागेची वापर चांगला होईल, नेशन फुलफिलमेंट होईल. करेक्ट. आणि जॉब रिक्वायरमेंट होईल, बरं. म्हणजे पूर्ण होईल. बरं, बेरोजगारी चालली जाईल. हो. आणि असे प्रॉब्लेम्स पण नाही होणार बऱ्यापैकी. Problem. रोड पॅक्स होणं बंद होईल वगैरे वगैरे, थांबतील वरती. तू काय करशील नगरसेवक झाला असता? मी काय सांगू नाही शकत. अरे, काही तर करशील. त्याचा काय आयडिया नाही ना मला इतका, कारण मी म्हणजे या गोष्टी जास्त इन्व्हॉल्व नसतो. तसं नाही, पण Biology वाला ना. एक विजन. बरं, चल, बायोलॉजीला विचार करून घे की काय करशील. काहीतरी विजन असेल.
आता हे जे सेम विचार आहेत. बरं मंत्र्यांकडनं काय एक्सपेक्ट करतो, त्यांचं काय विजन असायला पाहिजे? त्यांचं विजन एकच म्हणजे की अशा आता जसा आता जो केस झालेला कॉमेडीचा तो स्टँड कोणता होता तो? समय राणा. त्याच्यामध्ये जे झालेलं आता त्यांनी त्या गोष्टीवर जास्त लक्ष ठेवला. आता हे जे केस झाला मालेगावचा रेप केस त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्यांनी तिकडे ना जास्त आता तिकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं, ह्याच्यावर जास्त लक्ष दिला नाही. मंत्र्यांचा सर्वात मेन रोल काय असला हवा की त्यांनी ना आपल्या सोसायटीमधलं कास्ट धर्म हे थोडं कमी करून जे सिरियस डेव्हलपमेंटवर डेव्हलपमेंटवर आणि सिरियस सिरियस इश्यूवर लक्ष द्यायला पाहिजे. सिरियस इश्यूंवर जास्त ते लक्ष नाही देत आणि ते कोणतरी भलत्याच गोष्टींवरती डिस्कस करत राहतात आणि त्यांच्यावर ऍक्टिंग हे करतात. आता जे मी बोललो मालेगावच्या केस त्यांनी ते लवकर न करता आधी तर ते कॉमेडीचं काय थोडीशी कॉमेडी झाली आणि त्याच्यावरती त्यांनी एवढं हे केलं. तर त्यांनी जर ते त्या केसवरती जास्त लक्ष दिलं असतं तर मग कधी तिला हे मिळालं असतं ना, न्याय मिळाला. ओके चालेल, थैंक यू. मौका ही नहीं मिला नहीं, अगर समझो मिला, भगवान ने दे दिया, कल नगर सेवक बन गए तुम, क्या करोगे पहला काम मुंबई में? सब तो अच्छा ही करना चाहता है, लेकिन क्या है अभी आप क्या करोगे? आपको क्या लगता है क्या होना चाहिए? सब कुछ सही होना चाहिए। सब कुछ सही होना चाहिए, बसेस टाइम पे आनी चाहिए. हाँ, और और भी कुछ नहीं एक बड़ा प्रॉब्लम बताओ को, आपको कितने साल हो गए मुंबई में? मैं इधर बचपन से हूँ। बचपन से. तो बचपन से एक ऐसा कोई प्रॉब्लम होगा कि अभी तक सॉल्व नहीं हुआ, ऐसा आपको लगता है पहला मैं वही ठीक करेगा? बताइए ना, आप बताओ कौन सा करोगे? सवाल तो होना ही चाहिए हर एक चीज का। कोई एक प्रॉब्लम बता दो. आप सॉल्व करोगे ऐसा? हम लोग का अच्छा सीएम बनना है, नगर सेवक नहीं, चलो सीएम बना देते आपको. हम लोग वो रूट में नहीं है बाबा। हम लोग का ये देखो क्या करते हो आप? ये मॉर्निंग से लेके शाम तक काम करना क्या पड़ता कौन सा है। काम करते हो आप? पेस्ट कंट्रोल का। पेस्ट कंट्रोल का. अच्छा तो पहला आप पूरा शहर में जो कॉकरोचेस है वो निकाल दोगे. हाँ, चलो थैंक यू. तो वही तो काम कर रहा हूँ मैं। पहला गंदगी निकालना, गंदगी निकालना सही है, सही है. कीटाणु को मारना, अपना कीटाणु धंधा को है। मारना है. बाद में आदमी तो को पॉलिटिक्स में कोई कीटाणु लगता है आपको? नहीं, क्वालिटी में बोलेगा तो क्वालिटी नहीं है, पॉलिटिक्स राजनीति में कोई कौन लगता है आपको कीटाणु कौन है? हाँ? इसका तो मेरे को समझ किसी का नाम लेना है? नहीं, नाम हाँ? लेके क्यों उसको बदनाम करना बस है? कीटाणु मरने चाहिए. हाँ, क्योंकि पहला वायरस है अपने पास। कौन सा वाला? सभी है. चलो थैंक यू वेरी मच. फुटपाथ पे बैठते हैं, हाँ सब सेटिंग है इनका। ये वाला ये लोगों का. हाँ, सब सेटिंग है ना, अच्छा या नहीं है? तो ये फेरी वालों को उठाना चाहिए ऐसे लग रहा है. नहीं, उठाना नहीं चाहिए, या तो उसको बैठने दो, हाँ या हैरान क्यों करते हो उनको? अच्छा. हमेशा उठा के लेके जाते हैं, हाँ फिर वापस गाड़ी जाती है, हाँ जब सब आ जाते हैं, बराबर बराबर. अगर बीएमसी चाहे तो इनको एक को भी बैठने नहीं देवे, या तो उनको परमानेंटली बिठा दो. एक तो हाँ बेचारों को हैरान क्यों करते हैं? बराबर है. उनको भी बराबर है मतलब कि शांति से धंधा करने दो. हाँ, बेचारे वो भी तो परिवार लेके बैठे हैं ना, ऐसी थोड़ी बात है. तो आपके हिसाब से उनको उठाना हाँ. नहीं चाहिए. हाँ, या तो उठा दो पूरा पूरा तो उठा बेचारे काम धंधा करेंगे ना दूसरा. ये अभी भी तो काम धंधा ही कर रहे हैं ना वैसे आपके हिसाब से. काम धंधा किधर, बीएमसी की गाड़ी खड़ा है, थोड़ी देर बाद जाएगा, हाँ हाँ जब वापस आ जाएंगे, बराबर. सब चुपके बैठे हुए हैं, तो क्या फायदा क्या? सर के ऊपर छुरी है, लेकिन फिर भी बच के रहना। क्या बोले क्या बोले? सर के ऊपर पीछे छुरी है, लेकिन फिर भी बच के अपना पेट पालना तो पेट है। पाल रहे हैं. तो मुंबई में ऐसी है, छुरी रहती है हमेशा है ना. हाँ, प्रेशर रहता है। गलत है ना, गलत है. या तो हैरान करते हो तुम इनको. मतलब एक तो मतलब मराठीमध्ये म्हणतात एक घाव दोन तुकडे. हाँ, एक तर हे करा नाही तर ते करा. ते बरोबर. करा, करेक्ट. बराबर. तुम्हाला मुंबईचा नगरसेवक जर बनवलं एका दिवसात तुम्ही काय पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल मुंबईचा? मला मुंबईचे नगरसेवक हा बनवलं तर काय प्रॉब्लेम, लोकांची समस्या बघेल बाय. पहिला त्यांच्या काय हा रस्त्याचा, रस्त्याचा. हा दुसरा पाणीचा, हा शौचालयाचा, हे बरोबर. पहिली आपली समस्या आहे. बरोबर ते पहिलं मिटवण्याचा प्रयत्न करेल मी. बरोबर. आणि तुम्हाला किती वर्ष झाली मुंबईमध्ये? आमचा जन्म आहे, आमची तिसरी पिढ्या चालू आहेत मुंबई. अरे बापरे. कोणत्या भागात राहता तुम्ही? आम्ही इथेच गोरेगाव. गोरेगावमध्येच राहता. हा. तर आता असं समजा ठीक आहे तुम्हाला 5 वर्ष मिळाली, 5 वर्ष तुम्ही रस्ते, टॉयलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर कराल. पण जर एकच दिवस आहे हा. तर पहिला कुठला प्रॉब्लेम तुम्हाला की पहिलं मी याच्यावर फोकस करणार असं कुठला आहे? तर पहिला काय सांगतात ती तिथं गरजेचं आहे, शौचालय पण आहे गरजेचं आहे, आहे, बरोबर आहे. करेक्ट. रस्ते पण चांगलेच पाहिजे, हा, हा. आणि पाणी तर पाहिजे. बरोबर बरोबर. हा. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला लोकांचा सपोर्ट मिळाला नाही मिळाला तर काय कराल? मी लोकांचे सपोर्ट म्हणून मला निवडून दिले आहेत मला ना. हा हा मी लोकांची समस्यासाठी निवडून आलेलो आहे. बरोबर मी पहिले त्यांची समस्या बघाल. कोणी माझा इथे आले,
मला विचारले आपली समस्या घेऊन आले मी पहिला त्यांचं निवारण करणार बरोबर मला त्या लोकांनी निवडून त्या पदावर कशासाठी त्यांच्या कामासाठी बसवले आहे तर मी पहिला त्यांचं काम करेन कुठलीही समस्या असू द्या ती मी पहिला करीन. आता जे इलेक्शन येणार आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, आता बघू काय आता तर नक्की झालेलं नाही कधीपर्यंत येईल काय डिक्लेअर नाही अजून डेट बी डिक्लेअर नाही बघू पुढचं काय चालेल धन्यवाद. मग चांगलं महाराष्ट्र चांगले व्हा बस एवढी असते. बरोबर महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे बाकी काय बाकी कोणी येऊ. हा कोणी बरोबर एकदम कोणी येऊ द्या महाराष्ट्राचा विकास गरजेचा आहे. बरोबर. तुम्हाला समजा एका दिवसाचा नगरसेवक बनवला तर पहिला प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह कराल तुम्ही काय वाटतं? हे सगळं घाण सगळं ही सगळी गाण येस. अजून आणि दुसरं कधी पण येते हे बीएमसी येऊन उभी राहते हा हा ते ऑनेस्टली ते लोक इमानदारीने कमवतात ही फेरीवाले सगळे. फेरीवाले बरोबर Correct, की correct. नाही हा. तर व्हॉट्स द पॉइंट हे गेल्यावर तर परत ते लोक राहणारच आहे तिकडे राहणारच आहे. त्यांनी दुसऱ्या कुठल्या समस्यांवर फोकस हा करायला ते पाहिजे. फोकस करा. अरे बघा ते रत्नाच्या सिग्नलवर ते सिग्नल तोडतात 2 व्हीलरवाले आणि सगळे त्यांना करा ना तुम्हाला जे करायचं असेल बरोबर त्यांना कशाला पोटावर लात कशाला मारायचं आणि सकाळी 8:30 पासून रात्री 9 पर्यंत बरोबर मेहनत करना मेहनत करना ऑब्वियसली किस चीज की दुकान है आपकी? फ्रूट की दुकान है रोड पे यहाँ पे यहाँ पे और कितना साल हो गया आपको ये दुकान है आपका? यहाँ पर आपको 3 साल 4 साल हो गए मेरे को इधर आके. हाँ 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 कहाँ से आए हो आप? मैं आया यूपी से. यूपी से आए हो. यूपी से. तो क्या समस्या है मतलब क्या दिक्कत जाती है आपको यहाँ पे? यहाँ पे बीएमसी गाड़ी का बहुत परेशानी है दिक्कत है. अच्छा यहाँ जैसे कि रोड पे हम लोग परेशान हो जाते हैं. अभी इस समय लग नहीं रहा है 1-2 महीने धंधा ही बंद है. धंधा नहीं करने देते. नहीं करने मिल रहा है. और क्या बोलते हैं मतलब पैसा वैसा मांगते हैं क्या? वो तो जाता ही है वो तो जब गाड़ी आती है तब तो पैसा देना पड़ता है. नहीं ऐसा कोई बात नहीं है लेकिन जाता है ऐसा हफ्ता जाता है लाइन जाता है तो भी परेशानी इतना दिक्कत है देख सकते हैं गाड़ी है. अच्छा पैसा लिया तो फिर ये रिसिप्ट देता है क्या? ये टेबल के नीचे से लेता है. वो अलग आता है वो सब वही लोग जानते हैं. मैं तो हम काम करने वाले हैं. फिर भी दिया तो कितना देते हो फिर? 100 रुपये. इतना अंदाजा नहीं जो भी जाता है हाँ, जाता है. अंदाजा नहीं है. हम लोग काम करने वाले हैं. अच्छा गांव से आए मैं तो अभी गांव से आया अभी 10-15 दिन हुआ. हाँ हाँ हाँ. अभी देख रहे हो ये परेशानी फिर हम लोग को लगता है गाँव जाना पड़ेगा ऐसा दिक्कत है. दूसरा बात अभी आप यूपी से आए हो हिंदी बात करते हो मराठी का ऐसा कुछ हुआ है यहाँ पे कि मराठी बोलने को बोला नहीं है? ऐसा किसी भाई ने बोला. ऐसा अभी दिक्कत नहीं है ना मराठी नहीं से? नहीं नहीं कोई दिक्कत नहीं. ठीक है चलिए. हाँ गरीब लोग का साथ गरीब लोगों का साथ दोगे मतलब क्या करोगे उनके लिए? जैसे उनकी रोजी रोटी है उन पर ज़्यादा हम ध्यान रखेंगे हाँ कि रोजी रोटी सबकी होती है. हाँ अब जब इन लोग की हट जाएंगे इन लोग की रोजी रोटी हट जाएगी तो लोग कैसे कमाएंगे कैसे परिवार को देखेंगे अपना. बराबर करेक्ट. ये हमारा दिक्कत है बस इन लोग का सब. क्या एक्शन लोगे आप मतलब कैसा रहेगा एक्शन प्लान आपका? एक्शन कैसे लेंगे थोड़ा बहुत मतलब जैसे अगर लगाने मिल रहा धंधा थोड़ा आगे तो पीछे होके लगाए मगर लगाने मिलना चाहिए बस ये Support दिक्कत करोगे उन है. लोगों हाँ सपोर्ट करेंगे करेक्ट थैंक यू. ऐसा. इसकी समस्या क्या है आपको? क्या आपको लगता है कि इलेक्शन के टाइम अभी होना चाहिए प्रॉब्लम जा रहे हैं क्या लगता है? देखो इलेक्शन के टाइम क्या होना चाहिए मैं बताऊँ क्या आज फेरी वाले का धंधा बंद है 25 दिन हो गए नहीं 25 दिन से बंद है. 25 दिन से बंद है. ये चालू है लेकिन अभी वो नहीं ये पूरे स्टेशन का धंधा पूरा 25 दिन हो गया बंद हो गया. वो 2 बेवड़े लड़ रहे थे आपस में एक मर गया और एक जेल में गया. अरे बाप रे. हाँ तो मर्डर नहीं हुई है वो हादसे से मर गए और इधर मर्डर का नाम दे दिया गया है इसके लिए धंधा बंद हो गया है. अच्छा अब बोल रहे मैं नगर सेवक बनूंगा MP बनूँ जो भी बनूंगा ना तो पहले हॉकर्स वाले लोग के लिए मैं सोचूंगा. ये बेचारे लोग रोड का है एक आदमी कमाता है तो 4 आदमी खाता है. बराबर है. समझ गए. और ये जो न्यूज ये बता रहा हूँ मैं आप पब्लिक को भी बताओ क्योंकि आज आप टेबल लेके वहाँ बैठो स्टेशन पे पब्लिक ट्रेन से बाहर आती है तो पहले बोलते हैं हॉकर चाहिए भाजी मिल जाता है जगह पे फ्रूट मिल जाता है वड़ा पाव मिल जाता है सब मिल जाता है. बराबर है. तो मेरी यही इच्छा है कि पब्लिक फेरी वाले के लिए कुछ सोचो. मुंबई का लाइफस्टाइल ही है ना हाँ, वो फेरी वाले करके मुंबई बनना है तो फिर वैसे आज ज्यादा किधर अड़चन है आपको पब्लिक का तकलीफ है वहाँ पे हटा दो उनको. हाँ, वो हटने के लिए भी तैयार रहेंगे जैसे स्टेशन का गेट है कुछ है वहाँ पे हटा दो उनको. उधर से हमको कोई ऑब्जेक्शन नहीं है. अगर सभी बंद हो जा रहा है 150 मीटर में बंद करा देते ये गलत बात होती है. उसमें स्कूल का फीस घर का भाड़ा ये सब की पगार कहाँ से देगा. आज 25 दिन हो गया धंधा बंद हो गया. आपकी कौन सी गाड़ी थी? ऐसा पूरा धंधा बंद है ना रोड पे का पूरा मंदिर तक का बंद है. भाजी नहीं है कि आप इधर खड़े रहे 2-4 आएंगे भाई भाजी कहाँ है हम लोग बोले उधर जाओ भाजी मार्केट में तो यहाँ पे मिलती थी भाजी उनको. वो खुद बोल जा रहे वहाँ अंदर जाना पड़ता है. तो अभी जो यहाँ पे लोग धंधा लगाते थे वो अभी क्या कर रहे हैं फिर? अभी बन है पैसों के लिए बैठे अभी खाली. बैठे इधर उधर जा रहे नेता लोग के पास वो लोग आजकल कर रहे क्या करेंगे. बड़ी समस्या है. बहुत समस्या है.
इसके लिए थोड़ा आगे बढ़ाओ जरा मैटर बिल्कुल बिल्कुल कि गरीब फेरी वाले के लिए इसलिए सोचो। वही तो बोला मैं। आप उधर टेबल लेकर बैठो 80% हाँ, हाँ। हॉकर चाहेंगे कि पब्लिक को मिले 80%, 10-20% सिर्फ ना बोलेंगे, 80% आपको हॉकर्स बोलेंगे कि मांगता है, क्योंकि सबकी जरूरत पूरी होती है उधर से। तो क्या दिक्कतें जा रही है आपको इतने सालों में यहाँ पे मुंबई में, क्या लगता है? बॉम्बे में सबसे ज़्यादा इशू है बैचलर्स के लिए रहने का, और दूसरी चीज़ यहाँ पे रास्ते का बहुत है, रास्ता और बहुत हाँ। तकलीफ होती है अच्छा हाँ रास्ते की वजह से। यही है। अगर मैं आपको बोलूँ आप एक दिन के लिए नगर सेवक बन जाओ यहाँ के और आपको मौका मिला तो क्या करोगे आप? आई विल प्रीफर कि सबसे पहले तो यूथ के लिए कुछ करा जाए। क्या स्पेसिफिक क्या यूथ के लिए? यूथ के लिए जो भी एक अपॉर्चुनिटी, लाइक फॉर एग्जांपल नगर सेवक के अंडर में जो भी एक अपॉर्चुनिटी आ सकती है हाँ 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 विद इन अ डे, हाँ। वो चीज़ मैं ज़रूर करूँगा। अगर मैं आपको बोलूँ कि अभी यूथ पूरा जेंजी है, उनके हाथ के मोबाइल चले जाए, इंटरनेट निकाल दिया, तो आप करोगे वैसा? नहीं क्योंकि करोगे, काफ़ी चीज़ें सीखने भी मिलती है सीखने मिलती है। हाँ बिना मोबाइल के। अभी कम्युनिकेशन एज वेल एज अर्निंग इज ऑल्सो नॉट पॉसिबल। हाँ काफ़ी लोग मोबाइल के वाया द मोबाइल अर्न हाँ। करते हैं, राइट? सो हाँ। तो सी इट्स वेरी गुड थिंग कि एज अ यूथ आपने अभी बात किया, लेकिन अगर हम यूथ को अप्रोच करते हैं और उनसे ऐसे सवाल पूछते तो वो डर जाते कि नहीं हमें बात नहीं करनी है, कैमरा के करना सामने चाहिए, नहीं आना। बताना चाहिए। हाँ, तो- आई एम ऑल्सो इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, सो हाँ, माय हाँ। फैमिली इज फ्रॉम पॉलिटिक्स, सो आई हैव इंटरेस्टेड इन। तो मुझे ऐसा लगता है कि बीइंग अगर आप मतलब नगर सेवक तो पहले उनको एक करेज देना चाहिए कि बात करो, आवाज़ उठाओ। ये लगता है आपको ऐसा होना चाहिए? हाँ, ऑफ कोर्स। उसके लिए आप क्या करोगे? उसके लिए कैंपेन्स होंगे और लोगों को ऑफ कोर्स बोलने के लिए अवेयरनेस करवाना पड़ेगा कि हाँ आप लोग कुछ बोलो। हाँ। बिना बोले आप लोगों की बातें लोगों तक, बड़े नेताओं तक नहीं पहुंच पाएगी, हाँ। आगे नहीं पहुंच पाएगी, तो वो चीज़ें आपके लिए अच्छी होगी भी नहीं, ठीक होगी भी नहीं, राइट? करेक्ट। तो या बेसिकली आई वांट कि लोगों को कनेक्ट करना चाहिए, बात करना चाहिए। आपको मुंबई में अभी क्या प्रॉब्लम लगता है? इलेक्शन नज़दीक आ रहे हैं, इसलिए हम थोड़ा सर्वे कर रहे हैं। साफ सफाई नहीं है। बोलो ना, क्या साफ सफाई नहीं है? हाँ, मुंबई में वैसे कई जगह पर साफ सफाई कम होती है ना, हाँ हाँ हाँ। वो प्रॉब्लम है, बस और कोई तो दिक्कत नहीं है। अच्छा, आपको कितने साल हो गए मुंबई में अभी? मुझे 13 साल 13 साल। कौन से एरिया में रहते हो आप? इधर जवाहर गोरेगांव में ही रहते हैं। अच्छा, अगर आपको एक दिन के लिए मौका मिला कि मैं मुंबई का काम कर सकती हूँ तो क्या करोगे? सबसे पहले सॉरी, पहले तो कोई है मैंने कहा समझो मिला एक, नहीं, ऐसे नहीं, मान के नहीं। चलो, आप क्या करोगे? कुछ भी जो भी बोलेंगे वो करेंगे। काम करने में कोई छोटा बड़ा थोड़ी ना हो जाता है। मी जर म्हटलं तुम्हाला की मी तुम्हाला एक दिवसासाठी नगरसेवक बनवतो, हाँ। तुम्ही किंवा नगरसेविका बनवतो, तर तुम्ही काय कराल सगळ्यात पहिलं काम? पहिलं सगळं काम घर देईल आमच्या इकडे सगळं। सगळ्यांना घरं द्याल, हा. सगळ्यांना समाजासाठी कामं झाले आहेत, नाही झाले, इन प्रोग्रेस काय, असं काय तुमचं पर्सनल काय मत? मला वाटतं काहीच प्रॉब्लेम नाही आता मुंबईमध्ये, काही नाही. हां फक्त काय याच्यामध्ये आमचा प्रवास लोकल ट्रेनचा डेलीच असतो. हां लोकल ट्रेन आपल्या वाढवण्यासाठी काहीतरी करा, म्हणजे काय ते लोकल ट्रेन जास्त पाहिजे. नंबर ऑफ ट्रेन्स वाढल्या. नंबर ऑफ ट्रेन कुठून ते कुठून तर प्रवास करतात? विरार टू चर्चगेट पासून. विरार टू चर्चगेट. ओके, अरे बापरे, लांबचा प्रवास. आणि ते AC ट्रेन जास्त आहेत. हां हां, ते आपल्यासाठी ते मेन प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आणि काय आणि नाही. आणि भाषेचा वर्ण तुम्हाला ते आता काही वाटतंय का की सरकार भाषेचा मुद्दा फारच उचलून धरते आणि या बाकीच्या गोष्टींकडे फोकस करत नाही, असं काय? बघा, मी पण आता नॉर्थ साऊथचा आहे. मी पण आता भाषेचं काय ते जास्त प्रॉब्लेम नाही. हां 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 मराठी आणि हिंदी आणि भोजपुरी ते सगळं ते काहीच नाही. आपल्याला फक्त आपण हे करायचं असतो की आपण महाराष्ट्रामध्ये आता काहीतरी तुम्ही 90% आणि आता 50% तुम्ही मराठी तुम्ही एकदा ट्राय करा. बरोबर, आणि शिकायला हवी. हां बरोबर. जिथे राहते ती तिथली भाषा तुम्ही शिकली पाहिजे. ॲटलिस्ट 50 to 60% तुम्हाला यायला पाहिजे होतं, आणि त्याचा सन्मान तुम्ही करा. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी माणसाचा सन्मान करा, जिथे मराठी भाषाचा सन्मान करा. ते फक्त आमचं हे बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्या हिंदी भाषा पण आहे, पण त्याचं काय नाही. थँक्यू सो मच. किती वर्ष आले तुम्हाला मुंबईत? मुंबईमध्ये लहानपणापासून मुंबईमध्ये आहे. इतक्या वर्षात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला वाटला तुम्हाला आतापर्यंत? मोठा प्रॉब्लेम चालूच आहे. प्रॉब्लेम काही ना काही चालूच आहे. काय आता धंद्यावाल्यांचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम इथे. धंदेवाल्यांचा. हा प्रॉब्लेम चालू आहे आता. फेरीवाल्यांचे बोला, आता धंदे नाही लागत इकडे काय. 150 मीटर मध्ये आता धंदे लावायला नाही देते BMC पोलीस. आम्ही इकडे बेरोजगार झाले आता. हा, गाव धंदे लावायला नाही भेटते आम्हाला. किती दिवस झाले बंद झाले? बंद झाला आता 1 महिन्याच्या वरती झाला. 1 महिन्याच्या वर. हा, त्याच्या बदल्यात तुम्ही काय हे केलं मग काय आता केलं, अर्निंग सगळीकडे साठी? गेले होते. तो काय बोलत नाही, बंद आहे बोलते. काय असा झाला 150 मीटरचा कायदा आहे. अरे कायदा आहे, मगर आम्ही 60 वर्ष तो इकडे, म्हणजे पप्पा दादा वगैरे लावत होते. बरोबर. आता तुम्ही कायदे आम्ही काय करणार? बेरोजगार पडणार. आता कुठे नोकरी आम्हाला लागणार?
हा काय ऍक्शन घेतली होती म्हटलं? तुम्ही भेटले आणि पत्र वगैरे दिलं काय? नाही पत्र भेटले होते, बोलते नाही भेटायचा 150 मीटरचा आता रूल झाला, असा कसा रूल झाला. तर मग तुम्ही त्यांना दुसरा ऑप्शन नाही विचारला त्याच्याबद्दल? विचारला आमच्याला काय 6 वाजता नंतर टायमिंग द्या लावायला, 3 तास द्या लावायला. ह्याच्या व्यतिरिक्त काय काम द्या मग? काय ना तो बोलतो नाही आता असं आहे, आम्ही पात्र पण आहे सगळे, आम्ही पात्र पण झाले तरी पण आम्हाला जगा नाही कुठे इश्यू करते बीएमसी. और आम्हाला लोन पण देतो, सनी लोन आहे बीएमसीचा, तो पण दिले 20,000 रुपये. आता कुठून भरणार आम्ही? बापरे. बीएमसी लोन पण दिले आम्हाला, भरणार कुठे आता? आम्हाला बसायला पण देते सगळे, बसायला कोणाकडे बोलले तुम्ही? सगळीकडे गेले होते नेत्याकडे, सगळे बीएमसी, शिवसेना, मनसेकडे सगळे गेले होते. बोलते कोण पण नाही साहेब बीएमसी आले, बोलते बसायचं नाही, आम्ही जाणार कुठे? बाकी मराठीच्या मुद्द्यावर बोललात का काही? नाही, ते लोक तुम्हाला काय बोलले? काय बोलले नाही असं. मी बोललो काय 150 मीटरचा कायदा आहे म्हणून आम्ही जाणार कुठे? आमचा 50 वर्ष झाला इकडे. बरोबर आहे. आम्ही आमचे पप्पा आम्ही जाणार कुठे आता? तुमचा तेवढा अधिकार आहे. अधिकार थोडं त्याच्या 3 तास लावायला द्या आम्हाला. आम्ही इकडचे राहायचे सगळे, आपण इकडे ते पोट झाला इकडे, आपण जाणार कुठे नोकरी करायला? पण आहे ना त्याच्यावर, तुम्हाला फॅमिली सांभाळावं लागते. कुठे करणार आम्ही? आमच्या सगळं आम्ही पात्र पण आहे तरी पण बीएमसी देते नाही. लोन देते, लोन कुठून भरणार आता आम्ही? लोन पण दिले आम्हाला. बघा काय तुमच्या न्यूज काय होतं ते आम्हाला करा. आमच्या कंडिशन आमची लय खराब झाली आहे, जरा बघा जरा. ओके, तुम्हाला काय वाटतंय? मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही 1 दिवसांसाठी नगरसेवक झाले तर काय कराल? सगळ्यात पहिला मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जरा काहीतरी सुविधा करून दिली पाहिजे. बरोबर. कारण हे आता दुसरं काय काम धंदे ते करत नाहीत, बरोबर. आणि त्याशिवाय काय काम आहे नाही. आता सध्या तर यांचं मी तर बघत आलो, आता आम्ही लहानपणाचे मित्रच आहे. आता दुसरं काम तर लहानपणाला लोक इथेच धंदा करतात, फ्रूट विकतायत, भाजी विकतायत, कुणाचे खाण्याचे दुकान आहेत, सगळे मित्र परिवारच आहे इकडं. तुम्ही काय करता? मी पण यांच्याबरोबर एक धंदाच करतो, रस्त्यावर धंदा करतो. असं काय आता सगळं ठप्प झालंय. आता सगळं ठप्प झालं. असं काय आता कामाच्या याच्यात आहेच नाही आम्ही. असं सध्या इकडून तिकडून भटकायचं काम करतो. आता काय खाणार, काय करणार? आता आमच्या काय इकडेच खोदणार, इकडेच पाणी पिणार, असंच आहे. आम्ही 19 माझे पप्पा आणि दादा आले तर 1975 वरून. आता आमच्या बीएमसीकडे 21 पैसे पण पावती पण आहे सगळे, तरी पण सगळं लिगली डॉक्युमेंट आहेत सगळे, तरी प्रॉब्लेम चालू आहे. बीएमसी बसायला नाही देते, काय पण नाही. 3 तास आम्हाला लावू द्या, 6 वाजता लावू द्या, तरी पण नाही. गोरेगाव स्टेशनच्या पश्चिम भागामध्ये आता आपण उभे आहोत आणि इथल्या लोकांसोबत आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही बघितलं, ऐकलं, आणि या सगळ्या चर्चेतनं एक मोठा प्रॉब्लेम समोर आलेला आहे. तो म्हणजे इथल्या फेरीवाल्यांचे धंदे महिन्याभरापासून बंद केलेले आहेत. त्यांना इथे आता जागा नाही आहे धंदे करायला. या लोकांनी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले, ऑफिसेसमध्ये जाऊन पत्र दिली, रिक्वेस्ट केली, पण त्यांचे धंदे अजूनही सुरू झालेले नाहीत. ज्या लोकांचं रोज हातावर पोट असतं अशांनी काय करायचं? त्यांना रोजगार मिळणार कसा? आणि याचा फटका सामान्य जनतेला सुद्धा बसलाय. आज हा प्रॉब्लेम, ही समस्या गोरेगाव पश्चिम भागामध्ये आहे, उद्या तुमच्या एरियामध्ये असेल. हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतंय ही प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्समधनं आम्हाला कळवा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.